मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताचे वाजले 12:30 आणि काय आता मी ब्लॉग चालू करत आहो. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवू का? हा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे ते. सो हे काय मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एक चीज दाखवतो. सो गाईज हे आहे ते चीज. आपलं जे मीन्स काल एमसील लावलं होतं ते फेल झालेलं आहे. हे बघा, इथून पाणी गळणं चालूच आहे. सो हे काय आता मी बाहेर चाललो, कारण मीन्स बाहेर म्हणजे दवाखान्यात चाललो नंबर लिहायला. कारण की काही मला इथं फोड आलेली आहे आणि इथं टॉन्सिल झालेली आहे. तर मी आता दवाखान्यात जातो आणि तुम्हाला डायरेक्ट दवाखान्यात भेटतो. सो हे काय आता मी इथून दुकान मीन्स दवाखान्यात पोचलो होतो. तर दवाखाना क्लोज आहे गाईज आज, तर बघते मी दुसऱ्या दवाखान्यात जाते. सो हे काय आता मीन्स मी घरी पोचलेलं हो, कारण की काय आज आपलं मीन्स हे शॉप मीन्स दवाखाना बंद होतं. सो हे काय आताचे वाजले 6:50. हे बघा. आणि काय आता मीन्स मी झोपेतून उठलो, कारण की काय माझी जी तब्येत आहे ती बरी नव्हती. त्यामुळे मीन्स मी 2 वाजता झोपलो होतो गाईस. तिकून आल्याबरोबर मी झोपलो आणि आता उठलो. तर तब्येत खराब झाली त्यामुळे झोपलो होतो गाईस मी. हो हे काय आताचे वाजले 7. आणि काही उद्या गुढीपाडवा आहे, तर उद्या गुढीपाडव्यासाठी हार पाहिजे. तर मीन्स सगळं सामान आहे घरी, फक्त हारच पाहिजे. तर त्यामुळे आता मी हार आणणार. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दुकानात भेटतो. सो हे काय आता मी हारच्या दुकानात पोचलेला हो. तर आता मी हार घेऊन तुम्हाला भेटतो. सो हे काय मी इथून हार घेतलेला आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. सो हे काय हे मला दळण न्यावं लागते. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट चक्कीवर भेटतो. सो हे काय आता मीन्स मी स्टेशनरीच्या दुकानात चाललो आणि ते दळण टाकलेलं होतं ते दळण आणतो. कारण की स्टेशनरीच्या दुकानात चाललो, कारण की ते माझ्या बाजूनं जे घर आहे हे वालं, हे बघा, हे या घरात एका मुलाचा बड्डे होता, तर त्याने मला इन्व्हाइट केलेलं होतं. तर मी गेलो आणि मीन्स गिफ्ट देणंच भुललो. तर आता मी त्याच्यासाठी गिफ्ट देतो. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दुकानात भेट. सो हे गाईज आता मी घरी आलेलो हो गिफ्ट घेऊन, आणि त्याला देऊन पण दिलं गिफ्ट. सो हे गाईज आता मी दवाखान्यात चाललो, कारण की माझी तब्येत खराब आहे. आणि त्या मीन्स तुम्हाला आता दाखवताना तो दवाखाना बंद आहे, तर मी दुसऱ्या दवाखान्यात चाललो. सो हे गाईज मी आता माझ्या मीन्स हे हॉस्पिटलमध्ये पोचलेलं हो. तर आता मी डॉक्टरसोबत चेकअप मीन्स डॉक्टरसोबत भेटतो आणि लिस्टच्या गोळ्या वगैरे घेतो. सो हे गाईज मी इथून औषध घेतलेली आहे. सो हे गाईज आता मीन्स मी हॉस्पिटलमधून घरी पोचलेलो आणि गाईज मी जेवण केलं आणि गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे. तर आता मीन्स माझी हेल्थ वगैरे चांगली आहे, पण एवढी पण नाही. तर आता मी मीन्स आपली आता मॅच चालू आहे GT वर्सेस MI. तर मी तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवणार. सो हे गाईज 80 रन आणि 2 विकेट आणि 9 ओव्हर आणि टार्गेट 197 आणि 66 बॉल आणि 117 रन. आणि तुम्ही कोणाकडून कॉमेंटमध्ये सांगा. सो हे गाईज आपली विकेट पडलेली आहे सूर्यकुमार यादवची. तर तुम्हाला कोण वाटते मीन्स तुम्ही कोणाकडून मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोण वाटते कोण जिंकू शकणार? तर मला वाटते की आज गुजरात टायटन्सच जिंकणार. आज काही शक्यतो आहेच नाही मुंबई इंडियन, कारण की काय ते रनच नाही काढून आले. 197 रन आहे, 197 काढायचे मीन्स टार्गेट आहे. हे बघा, आज विकेट पडली. सो हे काय आपल्याला 20 बॉलमध्ये 73 रन्स पाहिजे. हे बघा. सो हे गाईज आपली जे मुंबई इंडियन्स आहे ते हारलेली आहे. तर गाईज आज आपली GT जिंकलेली आहे. तर मीन्स दुःख तर झालेलं आहे गाईज, पण सांगू नाही शकत तुम्हाला. सो हे गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटूया उद्या तुम्हाला सर्वांना. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.